के श्री गुरु पाप कर्मणा शिववत दृश्यते लोके भवानी पुण्य कर्मणा। हे भवानी, आपले श्री गुरु मानवरूप आहेत असे पापकर्माच्या प्रभावानेच पापी दांभिक लोकांना वाटते, पण पुण्यशील मनुष्यांना मात्र ते शिवस्वरूपातच दृष्टीगत होतात। सर्व गुरु परंपरा या भगवान श्री महादेवापासून श्री आदिनाथापासूनच निघालेल्या असल्यामुळे श्री गुरु हे साक्षात आदिनाथांचे शिवांचे रूप मानले जाते। योगिनी तंत्राच्या प्रथम पटलातील काही श्लोक याचा उत्तम विचार मानणारे आहेत। ग्रंथकार सांगतात की आदिनाथ महादेवी महाकालो हि अमृता गुरुस्त एव देवेशी सर्व मंत्रेलिना परा। हे महादेवी, जे आदिनाथ महाकाल आहे तेच सर्व मंत्राचे सध्याचे परमगुरु आहेत, म्हणजे या सर्व मंत्र संप्रदायांमध्ये तेच मंत्रवक्ते आहेत। भगवान शिवच श्री गुरु अतएव महेशानी एक एव गुरु स्मृतः अधिष्ठानं भवेत् तस्यात् मानुषस्य महेश्वरी महात्म्यं कीर्तितं तस्य सर्वशास्त्रेषु शांकरी। म्हणून एकमात्र शिवच सर्वांचे गुरु आहेत। शिष्याला अनुग्रह करण्याच्या वेळी श्री गुरूंच्या ठिकाणी ज्या अमानुष स्वरूपाचे अधिष्ठान असते ते भगवान शिवच होत। त्याच श्री गुरूंचे महात्म्य सर्व शास्त्रांनी वर्णिलेले आहे। भगवान शिव हेच श्री गुरुरूपाने अनुग्रह करीत असल्यामुळे शक्तिपात दीक्षा अथवा अंतर्दीक्षा हीच रुद्रप्रसाद आणि शुभ करणारी म्हटली जाते। सूत संहितेत सूत मुनी सांगतात की प्रसादो नाम रुद्रस्य कर्म साम्येतु देहिनां देशिकालोकना ज्ञातो विशिष्टातिशयासुरा। हे देवांनो, माणसाची कर्मसाम्य दशा येते तेव्हा शिवांची कृपा होते आणि सद्गुरूंच्या दृष्टिक्षेपातून त्याचा वैशिष्ट्यपूर्ण प्रभाव दिसून येतो। ही दीक्षा कर्मसाम्य दशा आल्यावरच प्राप्त होते, हे येथे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। कुलारुण तंत्राच्या 17व्या उल्हासात भगवान श्री सदाशिवांनी पार्वती मातेला गुरु शब्दाची व्याख्या उत्तम रीतीने समजावून सांगितली आहे। ते म्हणतात की गुह्यागमात्मतत्त्वानां अध्वनां बोधनादपि रुद्रादिदेवता रूपात गुरु विधीयते। जे शिष्याला अत्यंत गुप्त अशा आगमांचे ज्ञान, आत्मतत्व आणि षटध्वांचे ज्ञान मंत्रशास्त्रात कलाध्व, तत्वाध्व, भुवनाध्व, वर्णाध्व, पदाध्व आणि मंत्राध्व असे 6 अध्व मानले जातात। श्री गुरूंना दीक्षासमयी शिष्य शरीरातील या सर्व षडध्वांचे शोधन करावे लागते करतात। तसेच जे स्वयं म्हणजे रुद्रादी देवता रूपच आहेत तेच वास्तविक श्री गुरु होत। श्री गुरुच मंत्र, श्री गुरुच देवता। आगमशास्त्रांनी याही पुढे जाऊन देवता, मंत्र आणि श्री गुरु यांना एकार्थवाचित म्हटले आहे। यथा घटश्च कलशः कुंभश्च एकार्थवाचकः तथा देवंश्च मंत्रश्च गुरुश्लोकार्थवाचकः। ज्याप्रमाणे घट, कलश आणि कुंभ या तीनही पदांचा अर्थ एकच आहे, त्याप्रमाणे देवता, मंत्र आणि श्री गुरु यांचाही अर्थ एकच आहे। भावनोपनिषदात श्री गुरूंची व्याख्या अतिशय सुंदर केली आहे। तेथे ऋषी म्हणतात, श्री गुरु सर्व समष्टिभूता सर्व कारणभूता आद्याशक्ती। श्री गुरु ही सर्व समष्टीभूत अशी आदिशक्तीच होय। सूत महर्षी सूत संहितेत म्हणतात की यो गुरु स शिवो मता। श्री गुरु साक्षात शिवस्वरूप आहेत। जे श्री गुरु तेच श्री शिव। अशा श्री गुरूंना शरण जाऊन त्यांचा आश्रय कशासाठी घ्यायचा तर सूत मुनी सांगतात की ज्ञानदेव ही संसार विनाशो नैव कर्मणा
इति ज्ञात्वा शिवज्ञान सिद्धार्थ पूर्णास्तिका श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं च गुरुं गच्छेत्रेण च गुरु तस्मै परा विद्यां दद्याश्च स्थिरपुंगवा। हे सद्भाऊ देवश्रेष्ठ हो, ज्ञानामुळे जन्म मृत्यू चक्राचा नाश होतो, कर्माने मुळीच नाही हे जाणून शिष्याने परमज्ञान प्राप्तीसाठी भक्तिपूर्वक विद्वान व ब्रह्मज्ञानी श्री गुरूंना शरण जावे आणि श्री गुरूंनी त्याला परमज्ञान प्रदान करावे. म्हणजे विशुद्ध आत्मज्ञानानेच संसार बाधेचा नाश होतो. पण या अपरोक्ष शिवज्ञान प्राप्तीसाठी श्री गुरुकृपेचा आश्रयच करावा लागतो. श्री गुरुकृपेनेच पराविद्येची प्राप्ती शरणागतांना होते. संस्कृत सिद्ध श्री गुरु. आता येथे दीक्षा रहस्याचा आणखी एक गूढ भाग आपणास लक्षात घ्यायला हवा. जगद्गुरूंची कृपा ज्या जीवांवर होते ते जीव आपल्या मद आणि अज्ञानाचा त्याग करून सिद्ध होतात. अशा जीवांना संस्कृत सिद्ध असे म्हटले जाते. हे संस्कृत सिद्धच श्री गुरु म्हणून कार्य करतात आणि आपल्या कृपाशक्तीने जीवांना संस्कृत सिद्ध करणारा समर्थ असतात. एका पेटत्या दिव्याने दुसरा दिवा लावावा अशी ती प्रक्रिया चालत राहते. माऊली अशा संस्कृत सिद्धांना जाणता दाविता विरळा एक असे संबोधित करतात. काही संस्कृत सिद्ध असेच असतात की ज्यांना स्वतःच्या उद्धारापुरताच शक्ती अधिकार मिळतो, मात्र इतरांचा उद्धार करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झालेला नसतो. असे जाणते श्री गुरु हे दावीचे मात्र होत नाहीत. जसे स्पर्शमणी म्हणजे परीस त्याचा लोखंडाला स्पर्श करताच त्याचे सोने करतो, पण हे सोने मात्र दुसऱ्या लोखंडाला स्पर्श करून त्याचे सोने करू शकत नाही. माऊलींचा दृष्टांत दीपे दीप लाविला हा फक्त स्वतः कृतार्थ होऊन इतरांनाही कृतार्थ करू शकणाऱ्या श्री गुरूंसाठीच आहे. अशा श्री गुरूंच्या परंपरेला मंत्रशास्त्रात विशेष महत्वाचे स्थान आहे. श्री गुरूंना तेथे मंत्रेश्वर अशी संज्ञा असते. ही श्री गुरूंची परंपरा संकल्पसिद्ध परंपरा म्हणून ओळखली जाते. या परंपरेत केवळ संकल्पाद्वारे अनुग्रह होऊन जीवाला शिवत्वाचा लाभ होतो. परमहंस परिव्राजकाचार्य श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांकडून आपल्यापर्यंत आलेली परंपरा ही अशी संकल्प सिद्धांची सिद्धौघ मानोघ परंपरा आहे. सांसिद्धिक श्री गुरु. कधी कधी जगद्गुरु भगवान श्री दत्तात्रय प्रभू जीवमात्रांच्या उद्धारासाठी स्वतःच अंश किंवा कला रूपाने अवतार घेतात आणि श्री गुरु म्हणून प्रगट होतात. मात्र अशा वेळी सर्व शास्त्रे सर्व ज्ञान हे त्यांच्याजवळ जन्मताच स्वयंभू प्रगट असते. अशा वेळी शास्त्रानुसार ते सांसिद्धिक श्री गुरु म्हणून ओळखले जातात. मंत्रशास्त्रात त्यांनाच मंत्र महेश्वर किंवा दिव्य गुरु असे म्हणतात. या प्रकारच्या श्री गुरूंना ते जगद्गुरु स्वरूपात असल्यामुळे सरळ परम अनुग्रह करता येतो. दुसरे त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जसे संकल्पाने संस्कृत सिद्ध श्री गुरु प्रमाणे दीक्षा देऊ शकतात, तसेच संकल्पाचे अधिष्ठान न घेताही आपल्या सिद्ध प्राणशक्तीद्वारे स्वसामर्थ्याने सरळही जीवाला अनुग्रह करू शकतात. ही सांसिद्धिक श्री गुरूंची जी परंपरा आहे ती आपल्याकडे 3 प्रकारे आलेली आहे. एक, भगवान श्री दत्तात्रेय, भगवान श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज, भगवान श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, परमपूज्य सद्गुरु योगीराज श्री वाद गोळी महाराज, परमपूज्य सद्गुरु श्री मामा महाराज किंवा भगवान श्री दत्तात्रेय, भगवान श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, परमपूज्य श्री नारायण भट्ट महाराज, परमपूज्य सद्गुरु मातुश्री पार्वती देवी, परमपूज्य सद्गुरु श्री मामा महाराज आणि श्री आदिनाथ, श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ, श्री गैनीनाथ, श्री निवृत्तीनाथ, श्री ज्ञाननाथ,
परमपूज्य सद्गुरू श्री मामा, अशी ही दिव्य परंपरा आहे. असे संसिद्धित श्री गुरु हेच केवळ सर्व प्रकारच्या दीक्षा करू शकतात, हे येथे लक्षात घ्यावे. वैशिष्ट्यपूर्ण स्वप्न दीक्षा. संसिद्धित श्री गुरु किंवा प्रत्यक्ष सद्गुरु शक्तीद्वारे होणारी एक विशेष दीक्षा आहे. ती स्वप्न दीक्षा म्हणून विख्यात आहे. संसिद्धित श्री गुरु दिव्य ज्ञानाद्वारे स्वप्नावस्थेत शिष्याशी संपर्क साधून त्याला अनुग्रह देतात, किंवा सद्गुरु शक्तीला इच्छा झाल्यास ती स्वतःच संस्कृत सिद्ध श्री गुरुच्या रूपाने किंवा संसिद्धिक श्री गुरूंच्या रूपाने त्यांच्या संकल्पाची, दीक्षाविधीची किंवा प्रार्थनेची वाट न पाहता योग्य त्या साधकाला स्वप्नात दीक्षा प्रदान करते. पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधानुसार विशिष्ट श्री गुरूंच्या रूपाने अशी दीक्षा प्रत्यक्ष शक्तीद्वारे स्वप्नात संपन्न होते. संत साहित्यातील याचे प्रसिद्ध उदाहरण प्रत्यक्ष श्री संत तुकाराम महाराजांचेच आहे. त्यांच्या एका प्रसिद्ध अभंगात ते म्हणतात की, सत्य गुरुराये कृपा मग केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला कर, बोलणे नवती तू प्रकाम शेर, पडिला विसर स्वप्न माझी, काय काय उपजला अंतराव, म्हणून या काय स्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली पूर्ण मालिकेची. प्रारब्धा बरोबर बरोबरच बाबाजी आपुले सांगितले नाम, बंद दिला राम कृष्ण हरी, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. ही स्वप्न दीक्षा फारच सूक्ष्म आणि श्रेष्ठ फलदायी म्हणून शास्त्राने वर्णिली आहे. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या अति दिव्य चरित्रात त्यांच्याद्वारे अशा स्वप्न दीक्षा होण्याच्या अक्षरशः अगणित घटना आलेल्या आहेत. अनुपाय दीक्षा व गर्भ दीक्षा. संसिद्धित श्री गुरूंद्वारे शिवस्वरूपाच्या आलंबनाने किंवा जगद्गुरु स्वरूपात स्थित होऊन शक्तीची मात्रा पूर्णतः नियंत्रित करून अतितीव्र किंवा अतिसूक्ष्म शक्तिपात लिहिलेला होतो. त्यांच्या व्यतिरिक्त फक्त श्री भगवंतच अशा प्रकारचा शक्तिपात करणारे असतात. जेव्हा अतितीव्र शक्तिपात होतो तेव्हा त्याला अनुपाय दीक्षा असे म्हटले जाते. या अनुपाय दीक्षेने देह पडतो आणि जीव त्वरित विशुद्ध कैवल्य पदाची प्राप्ती करून घेतो. जेव्हा गर्भातल्या जीवाला दीक्षा द्यायची असते तेव्हा अतिसूक्ष्म प्रमाणात नियंत्रित शक्ती संचालन करावे लागते. हा शक्तिपातातील अत्याधिक कठीण आणि अत्यंत जबाबदारी घेऊन काळजीपूर्वक दीक्षा देण्याचा विभाग आहे. यात थोडीही चूक झाल्यास गर्भपात होतो. म्हणूनच अशा शक्ती संचाराचे सामर्थ्य असणाऱ्यांना देवर्षी म्हणावे असे वायुपुराणात सांगितलेले आहे. अशी गर्भदीक्षा देवर्षी श्री नारदांनी प्रल्हादांना गर्भात असताना दिली होती. परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी अशा अनुपाय व गर्भ दीक्षा दिलेल्या मी समक्ष पाहिल्या आहेत. एकूण विचार करता सद्गुरु तत्व आणि ईश्वर तत्व अभिन्नच आहेत. श्री संत तुकाराम महाराज म्हणून सांगतात की, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. भगवान श्री ज्ञानदेव माऊलीही सांगतात की, गुरु बिन देव नाही दुजा, गुरु देव नाही दुजा, पाहता त्रिलोकी. अशी श्री भगवंताद्वारे